नमस्कार, मी सोनल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात आपण? मजेत ना? मी पण मजेत। तर बघा, आपण सगळ्या महिला या झुरळ कॉकरोच पासून खूप त्रासलेले आहोत। रात्री आपण जेव्हा सगळं आवरून जातो आणि त्यानंतर आपण नंतर थोड्या वेळाने पाणी प्यायला गेलं किंवा काहीही करायला गेलं, त्यामध्ये आपल्याला किचन मध्ये कुठेही ते रात्री ते फिरताना दिसतात। बेसिंग जवळ असो, किचन मध्ये असो, नाहीतर कुठेही असो, आपण प्रत्येक ठिकाणी साफ केलेलं असतानाही ते आपलं घर हे खराब करत असतं। मग नंतर आपल्याला सकाळी उठून परत हे कामं करावं लागतात। तर हे झुरळ आपल्याला कायमची घालवायसाठी ही ट्रिक करून बघायची आहे। तुम्हाला जर ट्रिक आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। बघा, या ठिकाणी आपण घेतलेले आहे डांबर गोळी। तर या ठिकाणी आपल्याला 2 डांबर गोळ्या घ्यायच्या आहेत। जर तुमच्या घरात खूप जास्त असतील किंवा आपल्याला जास्त ठिकाणी ठेवायचे असतील तर आपण यापेक्षाही जास्त घेऊ शकतो। तर आपल्याला या डांबर गोळीला पावडर फॉर्म मध्ये करायचं आहे। तर त्यासाठी एक मुसळी घ्यायची आहे आणि त्याला प्लास्टिकची पिशवी गुंडाळायची आहे, जेणेकरून डांबर गोळीचा वास हा आपल्या मुसळीला लागणार नाही आणि आपलं जे आहे ते मुसळीचा आपण काहीही कुठल्यानंतर ते डांबर गोळीचा आपल्याला वास येणार नाही। आणि अशी प्लेट घ्या किंवा अशी वस्तू घ्या खाली ठेवायला की जी आपण कधीही वापरत नाही। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण या डांबर गोळीला पावडर फॉर्म मध्ये कुटून घेतलेला आहे। तुम्ही कशातही कुटू शकता। मी या ठिकाणी माझी न वापरत असलेली प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटला आपण खायला वापरायची नाही, कारण आपण यावर डांबर गोळी कुटलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला थोडासा गुळ असा हा किसून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण गुळ या कारणाने घेणार आहोत की गुळाच्या वासाने त्या कॉकरोच जे आहे ते अट्रॅक्ट होतील। आणि आपल्याला या ठिकाणी साखर घ्यायची नाहीये, कारण जर आपण साखर मिक्स केली तर या ठिकाणी आपल्याला 100% मुंग्या ह्या लागणार आहेत। त्यामुळे आपल्याला साखर घ्यायची नाहीये। आपण या ठिकाणी गुळ हा मिक्स करून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी आपण आता घेणार आहोत ही बोरिक पावडर आहे। ही कुठल्याही मेडिकल स्टोअरला तुम्हाला बोरिक पावडर ही भेटणार आहे। जवळजवळ अर्धा ते 1 चमच आपल्याला यामध्ये बोरिक पावडर टाकायची आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कुठल्याही प्रकारचं फ्लोअर क्लीनर किंवा फिनायल किंवा कुठलंही जे आपल्याकडे जे फ्लोअर क्लीनर असेल किंवा कुठलेही फिनायल असेल ते आपण या ठिकाणी यूज करू शकतो। तर बघा, या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा अर्धा जे झाकण आहे ते टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर मला असं वाटलं की हे छान असं मिक्स झालेलं नाहीये, फक्त कडक कडक आहे। तर आपल्याला थोडंसं लिक्विड फॉर्म मध्ये करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी आपण अजून थोडंसं टाकून याला पातळ करून घेणार आहोत, कारण आपल्याला याला पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगते, यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, यामध्ये आपण अजून अर्धा झाकण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि जे गुळाचे खडे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचे। जर मिक्स नाही झाले तर आपल्याला याला काढून फेकून द्यायचं आहे। बाकीची बारीक जी गुळाची पावडर आहे ती मिक्स अगदी होऊन जाणार आहे। तर बघा, यानंतर आपण या छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं असंच राहू द्यायचं। 5 मिनिटानंतर ते आपण घेतलेले आहेत कापूरची वडी। अगदी शेवटी ही आपल्याला घ्यायची आहे, आधी घ्यायची नाहीये। जेव्हा आपण सगळ्यात शेवटी हे ठेवायला घेऊ तेव्हाच आपल्याला करायचे आहे आणि हे आपल्याला रात्रीच करायचं आहे। जर दिवसा केले तर मुलं खेळतात किंवा आपणही काम करतो, आपलेही खायच्या वस्तू ठेवलेल्या असतात, त्याच्यामुळे आपल्याला हे रात्रीच करायचं आहे। आणि जर गावाला जाताना जर केलं तर बेस्टच आहे। तर बघा, या ठिकाणी आपण कापूस घेतला आहे, कापसाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी छान असं मिक्स करून असे गोळे बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला हे पुढे कामं येणार आहेत। बघा, या ठिकाणी सगळे मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे। गोळे झाल्यानंतर आपल्याला आता कुठे कुठे ठेवायचा हा आपल्या डोक्यात विचार असेल, तर बघा, यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल। बघा, या ठिकाणी आपण सगळे गोळे करून घ्यायचे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही हे जास्त वेळ ठेवणार तर याचा इफेक्ट जास्त होईल। जर आपण गावाला जाऊ किंवा कुठे आपल्याला बाहेर जायचं आहे, गावात जायचं आहे, दिवसभरासाठी बाहेर जायचं आहे किंवा रात्री आपण 2-3 दिवसासाठी गावाला चाललो, तर याच वेळेस याचा उपयोग करायचा। 100% तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि
मला नक्की कमेंटमध्ये सांगा की याचा उपयोग कसा झाला. बघा, ही पाईपलाईन असते, या ठिकाणी आपल्याला एक ठेवायची आहे खाली आणि जी पाईपलाईनची होल असते त्यामध्येही ठेवायची, कारण सगळ्यात जास्त झुरळ जे असतात त्या पाईपामध्येच घुसून बसतात. किंवा आपल्याला हे बेसिंग आहे, बेसिंगच्या भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला टाकून ठेवायचे आहे. आपण कुठलंही बेसिंग, हँडवॉशचं बेसिंग असतं, गॅसच्या खाली किंवा जिथे जिथे असेल तिथे तिथे आपल्याला हे ठेवायचं. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय.